हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 129 अडचण. आपल्या ज्ञानेंद्रियांनी जे आपल्याला प्रत्यक्ष आकलन होते, भावते आणि आपल्या कर्मेंद्रियांनी जे आपण प्रत्यक्ष करू शकतो त्यावरच आपला विश्वास बसतो. किंवा कोणी प्रत्यक्ष कृती करून दाखवली तर त्या चक्षुर्वै सत्यमवर आपण विश्वास ठेवतो. कोणी काही अध्यारूढ धरायला, गृहीत धरून काही समजावून देऊ लागला की त्याच्या सत्यतेविषयी आपण साशंक होतो. वास्तविक सुरुवातीला काहीतरी कल्पना केल्याशिवाय किंवा काहीतरी गृहीत धरल्याशिवाय नवीन शोध लागलेले नाहीत आणि लागतही नाहीत. आजचे अतिप्रगत विज्ञान बीजगणित आणि भूमिती ह्यावर आधारलेले आहे. तेथे सुरुवातीला गृहीत धरूनच सर्व गणिते आणि प्रमेये सोडवली जातात. बीजगणितात जे उत्तर काढायचे तेच क्ष असे गृहीत धरले जाते. तसेच भूमितीमधील बिंदू हा निव्वळ व्याख्येतच आहे तरीही तो कागदावर काढतात. परंतु हेच लोक सूक्ष्मातिसूक्ष्म असलेला परम आत्मा सगुणात गृहीत धरून उपासना करावी असे सांगतात. त्या परम आत्म्याबद्दलच शंका घेतात. सगुणोपासना ही निर्गुणात प्रवेश करण्यासाठी आणि त्यायोगे चित्त निरोध करून आत्मदर्शनाची झलक साक्षात्कारित करण्यासाठी करायची उपासना साधना आहे. परंतु समोर काहीतरी प्रत्यक्ष पुरावा असल्याशिवाय हे लोक काहीही करायला तयार नसतात. परमात्मा मूर्तीत किंवा तस्विरीत गृहीत कसा धरायचा असे विचारतात. आत्मा प्रत्यक्ष दाखवा असे म्हणतात. प्रत्येक गोष्ट त्यांना समोर उपस्थित हवी असते, तेव्हाच ते कृती करायला तयार असतात. एकदा अफलातून नगरीच्या एसटी स्टँडवर मला बाळू भेटला. नुकताच प्रवास करून झाला होता. अगदी खूपच वैतागला होता. थकलेल्या आवाजात मला म्हणाला, मला त्या ड्रायव्हरच्या मागची जागा अगदी सहन होत नाही. ड्रायव्हरच्या पाठीला पाठ लावून उलट दिशेने प्रवास करायचा म्हणजे फार मळमळायला होते. आज माझ्या नशिबी नेमकी तीच उलटी सीट आली होती. उलट दिशेला तोंड करून प्रवासभर ओकारी आली, उलटी झाली. मी अगदी फार बेजार झालो. तेव्हा मी त्याला म्हटले, तुला एवढा त्रास होत होता तर समोरच्या सीटवरील प्रवाशाला विनंती करून जागेची अदलाबदल करायची. बाळू मोठा उसासा टाकत म्हणाला, तीच तर अडचण होती. तेही माझे एक दुर्दैवच होते. मी प्रश्नार्थक चेहरा केल्यावर बाळू म्हणाला, कसं, कोणाला सांगणार? विनंती करायला समोरच्या सीटवर कोणीच नव्हते. कथामृत क्रमांक 130 उपद्व्याप. काही लोकांच्या अंगात महा उपद्व्याप असतात. कोणाला काही करताना पाहिले की हे लोक त्याच्या कामात दखल घेतात. त्याला आपल्यापरी मदत करू लागतात. त्याला उपदेश करू लागतात. त्याचे काम व्हावे म्हणून उपाय सुचवतात. समोरचा काही विचारू दे किंवा न विचारू दे. समोरचा त्यांचे ऐकू दे किंवा न ऐकू दे. समोरचा त्यांच्या सूचनेला अनुमती देऊ दे किंवा न देऊ दे. त्यांचे त्याकडे साफ दुर्लक्ष असते. त्यांच्या अंगात परोपकाराचे भूत संचार करू लागते. समोरच्याला नुसते सांगून त्यांचे भागत नाही. हे लोक प्रत्यक्ष कृती करू लागतात तेव्हा मात्र फार वैताग येतो. एकदा मी भांडारकर रस्त्याने डेक्कन जिमखान्यावर जरा भरभर चालत जात होतो. समोरून अचानक बाळू आला. मला चालत जाताना पाहून त्याच्या अंगात मला मदत करायचे भूत संचारले. बाळूला मी काहीही विचारले नव्हते किंवा काहीही सांगितले नव्हते, तरीही बाळूचा उपद्व्याप सुरू झाला. त्याने मला पाहताच लगेच सुरुवात केली, अरे जिमखान्यावर चालत कशाला जातोस? हा बघ, येथे बसस्टॉप आहे. आत्ता येईल बस.
तोपर्यंत मी थांबतो तुझ्याजवळ गप्पा मारत. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर मला म्हणाला, घाई असेल तर रिक्षा करून जा की. मी काय म्हणतो आहे याची वाट न पाहता त्याने लगेच रिक्षा रिक्षा असा पुकारा करायला सुरुवात केली. त्याच्याकडे नकारात्मक दृष्टी करत मी बोलायला सुरुवात करीपर्यंत मला म्हणाला, कंजूस लेकाचा, रिक्षाचे पैसे वाचवतोयस तर. बरं, मग स्कूटरवर लिफ्ट मागून जा. लगेच अंगठा डेक्कनचे बाजूला करून लिफ्ट लिफ्ट असे स्कूटरवरून डेक्कनकडे जाणाऱ्यांना विचारायला त्याने सुरुवातही केली. आता या बाळूला नक्की काय करावे ते मला समजेना. मी त्याचा तो अंगठा दर्शन करणारा हात माझ्या हाताने धरून त्याला म्हटले, मी जिमखान्यावर व्यायाम म्हणून भरभर चालत चालत जात आहे. त्यावर निर्विकारपणे मलाच डाफरत बाळू म्हणाला, अरे मग मला मगाशीच का नाही सांगितलेस? तू म्हणजे अगदी. इतक्यात माझ्या नशिबाने उलट दिशेने साळू आला. मला पाहून थांबला आणि म्हणाला, नवीन स्कूटर आणली आहे. जरा ट्रायल म्हणून जिमखान्यावर चक्कर मारून आलो. चला, तुम्ही घरीच जात आहात ना, मागे बसा, मी तुम्हाला घरी सोडतो. माझी स्कूटर कशी आहे तेही सांगा. मी पडत्या फळाची आज्ञा स्वीकारली आणि अतिचपळपणे त्याच्या स्कूटरच्या मागच्या सीटवर बसलो. हरी ओम.